आणि आता पाहणार आहोत बदलापूर प्रकरणातले अपडेट्स टॉप 9 बातम्यांमधून। बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हा बंद पुकारण्यामागे राजकीय अभिनिवेश नाही। सर्वसामान्य नागरिकांनी बदलापूर घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सहभागी व्हावं, उद्धव ठाकरे यांचं आवाहन। शिंदे सरकारची ताकद भ्रष्टाचारातून मिळवलेल्या पैशातून, हा पैसा लाडक्या बहिणींच्या चिमुरड्या मुलींचे रक्षण करू शकला नाही। सामनामधून शिंदेंवर जोरदार हल्लाबोल। भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाकडून बदलापुरातील आदर्श शाळेची तपासणी। शाळेमध्ये झालेल्या तोडफोडीसह शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची देखील पोलिसांकडून चौकशी। बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये शाळेत काम करणाऱ्या 2 महिला कर्मचाऱ्यांची चौकशी। भिवंडी क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्याची माहिती। शाळेतील शिक्षकांची देखील लवकरच चौकशी होणार। बदलापूर शहरामध्ये 2 दिवसांनी इंटरनेट सेवा पूर्वपदावर। बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये पोलिसांचा बंदोबस्त मात्र कायम। नागपुरात युवक काँग्रेसचा बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानावर मोर्चा। शिवानी वडेट्टीवार आणि कुणाल राऊत यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। विकृत राजकारण नको अशा आशयाचे बॅनर बदलापूर नगर परिषदेने हटवले। प्रत्येक चौकामध्ये करण्यात आली होती बॅनरबाजी। चेंबूरमध्ये मनसेकडून सरकारच्या विरोधात बॅनरबाजी। बदलापूर घटनेवरून राज्य सरकारचा निषेध हंडी ही टॅगलाईन वापरून बॅनरबाजी। बदलापूर इथल्या घटनेचे कोकणात देखील पडसाद। काळ्या फिती लावून उद्धव ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचं निषेध आंदोलन।